श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत बडोद्याचे सोहोनी व ब्रह्मनिष्ठ बुवा यांचे स्वामी अनुभव. ही स्वामी चरित्रामधील एक पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. बडोद्यास गणेश हरी सोहनी नावाचे स्वामींचे एक भक्त राहत होते. जमेल तेव्हा ते अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनाला येत असत आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन परत जात असत. त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर 4-2 वर्षातच निधन पावली. म्हणून सोहनींनी दुसरा विवाह केला. थोडे दिवस प्रपंचाचे सुख अनुभवले, परंतु दुर्दैवाने त्या पत्नीचाही वियोग त्यांना झाला. सोहनी अजून तरुण होते. घरची मंडळी विवाह करावा म्हणून आग्रह करू लागली, कारण 2 पत्नींपासून त्यांना मूल झाले नव्हते. सोहनींनी विचार केला की प्रपंच सुख आपल्या नशिबात नाही, तर तिसऱ्यांदा विवाह करून दुःखात कशाला पडायचे. परंतु एकदा अक्कलकोट येथे जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे व आपले दुःख त्यांना कथन करावे. ते जो मार्ग दाखवतील तो मार्ग स्वीकारावा. याप्रमाणे ते अक्कलकोट येथे आले व स्वामींचे दर्शन घेऊन आपल्या 2 पत्नींच्या विरहाचे दुःख त्यांनी कथन केले व घरची मंडळी लग्नाचा आग्रह त्यांना कशी करीत आहेत हे त्यांनी स्वामींना सांगितले. स्वामींनी सोहनींचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले, परंतु काहीच बोलले नाहीत. म्हणून सोहनी मनात घाबरले. त्यांनी शेवटी स्वामींना प्रश्न केला की स्वामी, पुन्हा प्रपंच थाटावा की न थाटावा. त्यावेळी स्वामींनी फक्त नकारात्मक मान हलवली व सेवकाला म्हणाले, चल आपण आता राजवाड्यात जाऊ. स्वामी उठले तेव्हा सर्व भक्तही उठले. सोहनींकडे पाठ फिरवून स्वामी राजवाड्याच्या दिशेने चालायला लागले. श्री स्वामींनी सोहनींना लग्नासाठी कौल दिला नव्हता, म्हणून दुःखी मनाने स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सोहनी आल्या पावली माघारी वळले आणि बडोद्याला परत गेले. अखेर तारुण्य व घरच्यांचा आग्रह याला बळी पडून स्वामींचा आशीर्वाद नसताना सुद्धा शेवटी त्यांनी एका सुंदर तरुण मुलीशी विवाह केला. थोडे दिवस आनंदात गेले, परंतु एकदा ती तिसरी पत्नी घरी विचार करीत होती. इतक्यात सोहनींची खालून तिला हाक आली. म्हणून धावत ती जिना उतरून यायला लागली. तेवढ्यात तिचा पाय घसरला व ती खाली पडली. तिची कंबरच मोडली. लग्नाला 1 महिना सुद्धा झाला नव्हता. कंबरेचे हाड मोडल्यामुळे तिला उभेही राहता येईना. सोहनींना सारा जन्म तिची सेवा करण्यात घालवावा लागला. सोहनींना स्वामींची आठवण झाली. ते मनाशी म्हणाले,
त्यांनी नकारात्मक हलवलेली मानेची किंमत मी मोजत आहे. असेच एक बडोद्याचे ब्रह्मनिष्ठ बुवा दरवर्षी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोट येथे जात असत. एकदा ते असेच अक्कलकोट येथे गेले असता ते बाळकृष्ण भट ग्राम जोशी यांच्या घरी उतरले होते. त्या घराच्या मागील परसात एक औदुंबराचा वृक्ष असून त्याच्या खाली मुंबईच्या एका भक्ताने श्री स्वामींच्या पादुका स्थापन केल्या होत्या. जवळच एक विहीर होती. एकदा दत्त जयंतीस पारण्याच्या दिवशी जोशी बुवा समर्थांच्या दर्शनाला गेले असताना त्यांनी विनयपूर्वक महाराजांना भोजनाचे निमंत्रण केले. तेव्हा महाराजांनी आमचे झाल्यावर चौथ्या दिवशी येऊ असे सांगितले. जोशी बुवांच्या घरी महाराज महिन्यातून 1-2 वेळा येत असत. याप्रमाणे पारणे झाल्यावर महाराज आपल्या सेवेकऱ्यांसह जोशी बुवांच्या घरी आले. सर्वजण भोजनास बसले असताना जोशी बुवा विनोदाने म्हणाले, पारण्याला स्वामींचे आगमन झाले नाही, त्यामुळे आम्हाला वाईट वाटले. जोशी बुवांचे हे बोलणे ऐकून समर्थ रागातच म्हणाले, आम्ही भिकारी आहोत काय? आमच्या नैवेद्यावर पारण्याच्या दिवशी एकच लाडू व मुठभर भात का बरे वाढला होता? तेवढ्यात आमचे पोट कसे भरेल? हे बडोद्याहून आलेल्या ब्रह्मनिष्ठ बुवांना कळत नव्हते काय? हे समर्थांचे बोल ऐकून जोशी बुवा व ब्रह्मनिष्ठ बुवा उभयता चकित झाले. महाराज म्हणतात, तशी नैवेद्याची हेळसांड झाली की काय याबद्दल त्या दोघांनी चौकशी केली. तेव्हा महाराजांच्या सेवेतील सुंदराबाई हिनेही ही गोष्ट माझ्याकडून चुकीने घडली म्हणून कबूल केले. त्यानंतर ब्रह्मनिष्ठ बुवांनी समर्थ चरणी पुन्हा नैवेद्य अर्पण करण्याची आज्ञा मागितली व झालेल्या चुकीची क्षमा मागितली. श्री समर्थांनी आज्ञा देताच दुसऱ्या दिवशी यथासांग श्रींच्या चरणी बुवांनी नैवेद्य अर्पण केला. महाराजांनी आज्ञा दिली की 1-2 माणसांना पुरेसे एवढे अन्न नैवेद्यावर वाढावे असे म्हणून महाराज मुरलीधराच्या मंदिरात निघून गेले. आज्ञावी तुम्ही संत अमोघवाणी, प्रचिती येईल क्षणोक्षणी. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.